लोकसभेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, आपण थेट जाऊयात। जो सदस्य इसके पक्ष में आ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में, हाँ वालों के पक्ष में। खंड 2 और 3 विधेयक मैं चर्चा कराने को तैयार हूं। आप माहौल को ठीक कीजिए। मैं मना कर रहा हूं कि चर्चा करने को। आपको पर्याप्त समय, पर्याप्त अवसर दूंगा, लेकिन बेल में आने के बाद चर्चा नहीं होती कभी विधेयक पर। नो, गलत तरीका। प्रश्न है कि विधेयक खंड 1 विधेयक सूत्र अधिनियम सूत्र विधेयक का पूरा नाम विधेयक का अंग बने। जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में, हाँ वालों के पक्ष में। प्रश्न 1 अधिनियम सूत्र विधेयक का पूरा नाम विधेयक का अंग बने। मंत्री जी प्रस्ताव करें विधेयक को पारित किया जाए। अध्यक्ष महोदय, मैं प्रस्ताव करता हूं विधेयक पारित किया जाए। जाओ, आप जाइए, मैं चर्चा कराता हूं आपको। आप विधेयक वापस करने की मांग कर रहे थे ना, मैं चर्चा करा दूंगा विधेयक वापस पर, पूर्ण चर्चा कराऊंगा। आप जाइए सीट पे। प्रश्न है कि विधेयक को पारित किया जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में, हाँ वालों के पक्ष हुआ। प्रस्ताव स्वीकृत हुआ, विधेयक पारित हुआ। सभा की कार्रवाई मंगलवार, सभा की कार्रवाई दिन में 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है। धन्यवाद। सध्या अधिवेशनामध्ये सुरू असलेल्या गोंधळानंतर काही विधेयकं सध्या पारित करण्यात आलेली आहेत। मात्र असं असलं तरी गोंधळ अजूनही विरोधकांचा सुरूच आहे। त्यामुळे 2 वाजेपर्यंत सभागृह स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। अधिवेशनाचा आता पहिला दिवस आहे। आपण उत्तर विधेयकावर, कृषी विधेयकावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे। मात्र असं असताना सुद्धा आपण बघतोय गोंधळ सुरूच असल्यामुळे सध्या 2 वाजेपर्यंत सभागृह स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रतीक्षा बनसोडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। प्रतीक्षा, कृषी विधेयकावर आपण बघतो एकीकडे कृषी विधेयक रद्द करण्यासाठी आता ते सभागृहाच्या पटलावर मांडण्यात आलेलं आहे, पण असं असताना सुद्धा विरोधक आक्रमक झालेले आहेत, चर्चा करण्याची मागणी करतात। काय नेमकं सांगशील? नक्कीच, खरं तर मनुष्य आपण जर पाहिलं असेल तर लोकसभेचं कामकाज जे आहे ते सुरू झालेलं होतं आणि कामकाज सुरू झाल्यानंतरच पहिल्यांदा विरोधकांनी याच कृषी विधेयकावरून जो आहे तो गदारोळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि विरोधकांनी गदारोळ घातल्यानंतर पहिल्याच सेशनमध्ये जे आहे ते अर्ध्या तासासाठी लोकसभा स्थगित करण्यात आलेली होती। साधारण 12 पर्यंत लोकसभा स्थगित करण्यात आल्यानंतर परत एकदा जे आहे ते लोकसभेचे कामकाजाचं काम जे आहे ते सुरू झालेलं होतं आणि पहिल्यांदाच पटलावरती 3 कृषी कायदे मागे घेण्यासंदर्भातलं विधेयक जे आहे ते कृषी मंत्र्यांकडून मांडलं गेलं आणि हे विधेयक मांडलं गेल्यानंतर विरोधकांनी जो आहे तो एकच गदारोळ सुरू केला। हे जे विधेयक मांडलं गेलेलं आहे त्या विधेयकासंदर्भात चर्चा ही झालीच पाहिजे असा विरोधकांकडून जो आहे तो संसदेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे तगादा लावण्यात आलेला होता। ओम बिर्ला हे सातत्याने आपल्याला सांगताना पाहायला मिळाले की विधेयकासंदर्भात सध्या मतमोजणी सुरू आहे, विधेयक जे आहे ते पटलावरती आहे, त्या संदर्भात ओम बिर्ला जे आहे ते संसदेतील सदस्यांना समजावून सांगत असल्याचं चित्र पाहायला मिळालं। परंतु विरोधक जे आहेत ते वेलमध्ये उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर संसदेचे कामकाज जे आहे ते दुपारी 2 पर्यंत जे आहे ते लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी ठप्प केले। त्यामुळे आता कृषी विधेयक जे आहे ते पटलावरती आलेले आहे आणि विधेयक संसदेत मांडलं गेलेलं आहे। निश्चितच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतो मात्र विरोधकांचा गदारोळ चांगला सुरू होता, त्यामुळे 2 वाजेपर्यंत आपण बघतोय सध्या संसद स्थगित करण्यात आलेली आहे।